आठवणी एवढीच आहे की लोकमान्य टिळक या मंडळीचं नाव आहे आणि लोकमान्यांनी हा उत्सव चालू केला सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी. आपल्या हिंदू लोकांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण त्यांच्याच मंडळीमध्ये असं होतं, ही किती मोठी आयरनी आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आज आपण चाललेलो आहोत साऊथ मुंबईला, कारण मुंबईमध्ये आता चालू झालाय गणेशोत्सव. तर आज आपण जाणार आहोत लालबाग परळला मोठ्या मोठ्या बाप्पांच्या मूर्ती बघण्यासाठी आणि त्यानंतर आपण जाणार आहोत खेतवाडीला आणि जर टाइम मिळाला तर त्यानंतर आपण धारावीही कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला घर बसल्या सगळ्या बाप्पांचे दर्शन होणार आहेत. जेवढे मला कव्हर करता येतील तेवढे मी आज कव्हर करणार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सो आता 11:30 झालेत. आता आपण पटकन निघूया आणि सर्वात आधी परळला जाऊया. तिथे जाऊन मग तुम्हाला मी गणपती दाखवतो आणि त्यानंतर मग पुढे कसं काय होते ते प्लॅनिंग आपण करूया. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. काहीच आपण आता आलेलो आहोत आपला पहिला गणपती पाहण्यासाठी घाटकोपरला. आय नो मी बोललो होतो परळला जाणार आहे, पण रस्त्यातच घाटकोपर लागतंय. सो म्हटलं इकडचा हा गणपती फेमस आहे तो आपण बघून जाऊया. तर आता आपण आलेलो आहोत भावेश्वरचा राजा पाहण्यासाठी. तर चला मग आता आतमध्ये जाऊया. असं काहीसं बाहेर यांचं डेकोरेशन आहे. सो चला आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत घाटकोपरचा राजा पाहण्यासाठी आणि आता वाजलेत रात्रीचे 12 आणि अजूनही इथे मजबूत ट्रॅफिक आहे. आज 12 वाजलेत तरी पण इथे ट्रॅफिक आहे. सो गाडी आता मागे लावली आहे. आता आपण जाऊया दर्शन करायला. सो गाईज रात्रीचे 1:45 झालेत आणि आता आपण आलो आहोत परळला. तर इथला पहिला गणपती आपण पाहणार आहोत लाल मैदानचा, जी माझी सगळ्यात फेवरेट मूर्ती आहे. सो थोडीफार गर्दी दिसते इथे. बघूया आता आतमध्ये जाऊया आणि पटकन बाप्पाचं दर्शन करूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत नरे पार्कला, म्हणजे परळचा राजा पाहण्यासाठी. एवढी गर्दी आहे मागे. आता आपण लाईन लावूया आणि बघूया दर्शन किती वेळात होते ते. आता मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो तर इथे राम मंदिरचं रेप्लिका बनवलंय आणि मूर्ती सुद्धा श्रीरामांच्या अवतारातच होती. सो आता आतमध्ये जाऊया.
मित्रांनो रात्रीचे 1:45 झालेत आणि मुंबई ट्रॅफिक पहा. गणपती गणेशोत्सव कोण बोलेल का आपल्या सिटीमध्ये एवढं ट्रॅफिक. मित्रांनो परळचे गणपती पाहून झाल्यावरती आता आपण चाललेलो आहोत खेतवाडीला. परेलला आपण ऍटच मेन गणपती मिस केलेत बिकॉज बरीच गर्दी होती आणि त्यामुळे सगळे बघत बसलो असतो तर सकाळ झाली असती. तर आपण परेलचा राजा बघितलाय म्हणजे नरेपारचा, त्यानंतर आपण पाहिला लाल मैदानचा गणपती आणि आता आपण चाललेलो आहोत खेतवाडीला. आता बघूया खेतवाडीला कितीची गर्दी असेल. जर गर्दी नसेल तर आपण तिथे जास्तीत जास्त कव्हर करायचा ट्राय करू, अदरवाईज आपण अजून पुढे जाऊ आणि खुला बेल्ट बघायला ट्राय करू. चला तर मग आता आपण खेतवाडीला भेटूया. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत खेतवाडीला, पोहोचलेलो आहोत. आता बघूया एक एक आपण इथे दर्शन घ्यायला ट्राय करूया. गर्दी तर दिसते सो बघू आता. तर मित्रांनो ही आहे ओम तांडव मित्रमंडळाची भव्य दिव्य अशी मूर्ती आणि ही जी मूर्ती आहे ती जागेवरच बनवली गेलेली आहे. आणि मागे तुम्ही पाहू शकता शंकर भगवान आहेत आणि त्यांच्या जटेतून गंगा वाहते. तर फार सुंदर अशी ही मूर्ती आहे. आता मित्रांनो खेतवाडीला येत असाल ना तर इथे भरपूर असे खाण्याचे स्टॉल्स पण आहेत, तुम्ही पाहू शकता. तर इथे सगळी सोय आहे तुमची. तर इथे असे मक्याचे कॉर्नवाले, ज्यूसवाले, सोड्यावाले सगळे सोडले, इव्हन वडापाव पण मिळतोय. मित्रांनो खेतवाडीचे गणपती पाहून झाल्यावर ना म्हणजे आता आपण खेतवाडीचे 1-2च गणपती पाहिले, पण ते पाहून झाल्यावरती आता आपण आलो बाजूला. तिथे एक मार्केट आहे, ग्रँड रोडचा महागणपती तिथे बसतो. तर हे पूर्ण मार्केट आहे त्याच्या आतमध्ये बसतो आणि हा खूप मोठी मूर्ती असते. सो चला आता आलेलो आहे आपण, आता बघूया आणि या बाप्पाचं दर्शन घेऊया. आता मित्रांनो जस्ट आता ग्रँड रोडचा महागणपती बघून बाहेर आलोय. तर तिथे तुम्हाला ना आता स्क्रीनवरती फोटो दिसत असेल, तिथे ना एक स्टॉल दिसतोय तुम्हाला गणपतीच्या समोर. मी पण तोच विचार केला गणपतीच्या समोर असा स्टॉल कोण लावतं. तर एक बॅनर त्यांनी तिथे लावला होता. तर तो बॅनर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. त्यांचं असं म्हणणं आहे की तो स्टॉलवाला आहे ना तर त्याचं काहीतरी त्यांच्यासोबत काहीतरी इश्यू आहे, डिस्प्यूट्स आहेत. तर तो काही आधी खजिनदार वगैरे काय काय होता, पण ते त्यांची जाऊ दे, ती गोष्ट वेगळी आहे. पण मला गोष्ट एकच सांगायची की आयरनी एवढीच आहे की लोकमान्य टिळक या मंडईचं नाव आहे आणि लोकमान्यांनी हा उत्सव चालू केला सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी. आपल्या हिंदू लोकांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, पण त्यांच्याच मंडईमध्ये असं होतं. ही किती मोठी आयरनी आहे. मित्रांनो माझ्या मागे जे तुम्ही मंडळ बघताय ना तर हे आहे दक्षिण मुंबईचा महागणपती. तर या गणपतीचे ना डोळे खूप आकर्षक आहेत. मी 2 दिवसापूर्वी रील बघितलेला, सो म्हटलं हा गणपती आता आलोय तर कव्हर करूया. सो तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकाल की बाप्पाचे डोळे किती आकर्षक यांनी बनवलेत ते. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कुर्ला वेस्ट या एरियामध्ये. तर इथे एक मंडळ आहे संभाजी महाराजचं मित्रमंडळ. तर त्या लोकांनी तुंबाडची थीम ठेवली आहे. सो ते पाहण्यासाठी आता आपण आलेलो आहोत कुर्ला वेस्टला. सो चला आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया बाप्पाचं आणि तुंबाडची थीम काय ती आपण एक्सप्लोर करूया. हस्तर नाही रे काय अरे नाना मुळे लेट हस्तर हस्तर भाई लाईट मार ना.
सो काय सुंबाडचं डेकोरेशन बघून जस्ट बाहेर आलोय आणि फार सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलं होतं आणि सगळ्या मुलांनीच केलं होतं. तर तिथे ती लोक होते, त्या लोकांनी सगळं मला सांगितलं. तर आता कॅरेक्टर नव्हते तिथे अवेलेबल, कारण संध्याकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत कॅरेक्टर्स अवेलेबल असतात आतमध्ये. पण आता आपल्याला काहीतरी 5-5:30 झाले होते, सो कॅरेक्टर्स अवेलेबल नव्हते. तर त्यांनी आता रिक्वेस्ट केली की उद्या संध्याकाळी तुम्ही नक्की या. तर जमल्यास उद्या संध्याकाळी मी जाईन. सो आता आपण जाणार आहोत सह्याद्रीला, जो छोटा राजांचा गणपती म्हणून फेमस आहे, तो पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत टिळकनगरला. आणि तो आता आपला शेवटचा गणपती असेल आणि त्यानंतर आपण जाणार आहोत घरी. सो चला आता पटकन तो गणपती पाहूया आणि नंतर घरी निघूया. तर आता आपण आलेलो आहोत सह्याद्रीला. तर यांचं असं डेकोरेशन आहे आणि हा बाप्पा डेकोरेशनसाठीच फेमस आहे. तर आता या लोकांनी हत्तीचं काहीतरी थीम ठेवली आहे आणि त्याचं डेकोरेशन बनवलं आहे. पण आता आपण सकाळी आलेलो आहोत, त्यामुळे लाईट्स वगैरे सगळ्या बंद आहेत. संध्याकाळी या लाईट्स लागतील तेव्हा अजूनच छान दिसतंय. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आता सकाळचे वाजले 6, आपण रात्री निघालो होतो 11 वाजता. सो सगळे ऑलमोस्ट जेवढे बघता आले तेवढे गणपती आज आपण बघितलेत आणि तुम्हालाही मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ आणि जय श्रीराम आणि गणपती बाप्पा मोरया.